नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे, जिथे तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य वेळ मिळते, अशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी, जर तुमचं स्वप्न असेल सैन्य भरतीमध्ये जाण्याचं, तर ते आज आपण पूर्ण करावं. म्हणजेच काय तर इंडियन आर्मी मध्ये एक नवीन भरती निघाली आहे मित्रांनो, सोल्जर टेक्निकल आणि सिपाई फार्मा रिलेटेड, जे बॉईज साठी आहे आणि सोबतच मुलींसाठी सुद्धा एक वेगळी भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे. तर दोन्ही भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम लक्षात असू द्या मित्रांनो, इंडियन आर्मी मध्ये जे पुणे भरती 2026 असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादर आणि नगर हवेली राज्य यांच्यासाठी काय निघाली आहे, एक मोठी भरती जी आहे ती जाहीर झाली आहे, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता मागितली आहे मित्रांनो फक्त 50% 12वी मध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या, 12वी उत्तीर्ण पाहिजे 50% गुणांसह. फक्त कंडिशन अशी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुमचं असलं पाहिजे 12वी मध्ये, आणि सोबतच इंग्लिश हा जो विषय आहे तोही असला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर दुसरं पद आहे मित्रांनो, याच्यासाठी फक्त 12वी उत्तीर्ण मागितलेलं आहे, आणि सोबतच मागितलेलं आहे 50% गुणांसह डी फार्मा किंवा 50% गुणांसह बी फार्मा. आणि पद क्रमांक 3 साठी मागितलेलं आहे 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 50% गुणांसह कसंही करून 12वी आणि 50% गुणांसह कसंही करून 10वी जे आहे ते उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये वयाची अट काय दिली आहे सर? त्याच्यामध्ये वयाची अट आहे मित्रांनो, 2004 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म जो आहे तो झालेला असावा. जर या दरम्यान तुमचा जन्म झालेला असेल, पद क्रमांक 1 साठी तुम्ही फॉर्म भरू शकता. 2002 ते 2008 दरम्यान तुमचा जन्म असेल तर पद क्रमांक 2 साठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि 2005 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म असेल तर पद क्रमांक 3 साठी तुम्ही काय करू शकता, ते अप्लाय जे आहे ते करू शकता. सोबतच त्याचं नोकरी ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण भारत. परंतु याचा फॉर्म भरताना आम्हाला फीस किती भरायची आहे सर? 250 रुपये. 250 रुपयांमध्ये तुम्ही हा काय करू शकता, तर फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि हे फॉर्म भरण्याची पद्धत म्हणजे अप्लाय करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, ही पूर्णपणे पद्धत असणार आहे मित्रांनो ऑनलाईन. आणि लास्ट तारीख काय सर फॉर्म भरण्याची? तर इम्पॉर्टंट तारीख आहे मित्रांनो 1 एप्रिल 2026. तर 1 एप्रिल पर्यंत तुम्ही हा जो आहे फॉर्म भरू शकता. आणि जसं तुमचा फॉर्म भरून झाला त्याच्यानंतर 1 ते 15 जून 2026च्या दरम्यान तुमचा पेपर जो आहे तो घेतला जाणार आहे. त्याच्यामुळे 1 ते 15 जून 2026 हे तुमच्यासाठी एक महत्वाची तारीख ठरणार आहे. आता हे बॉईज साठी असलं, त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, महिलांसाठी सुद्धा म्हणजेच इंडियन आर्मी वुमेन अग्निवीर भरती 2026 ही सुद्धा जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये पदसंख्या अजून सांगितलेली नाहीये. पदसंख्या जी आहे ती अपडेट होणार आहे. परंतु छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या की महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली राज्य यांच्यासाठी ही सर्वात मोठी भरती जी आहे ते असणार आहे. याच्यामध्ये नेमकं पोस्ट जी तुम्हाला मिळणार आहे याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे मित्रांनो अग्निवीर जनरल ड्युटी लष्करी मोहीम महिला पोलीस. ठीक आहे, तर या भरतीसाठी तुम्हाला काय करायचं, अप्लाय करायचं आहे. आणि काय मागितलंय सर? 85% गुणांसह फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल फक्त 85% गुणांसह, तरी तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. याच्यामध्ये शारीरिक पात्रता मागितली आहे मित्रांनो, उंची जी आहे ती 162 सेंटीमीटर पर्यंत जी आहे तुम्हाला द्यायची आहे. आणि सोबतच वयाची अट काय दिलेली आहे? वयाची अट आहे मित्रांनो 2005 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म जो आहे तो झालेला असावा. म्हणून 2005 ते 2009च्या दरम्यान तुमचा जन्म असेल तर अगदी सहजतेने तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. सोबतच फॉर्म भरण्याची जी प्रोसिजर आहे मित्रांनो ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. आणि याची फी किती असणार आहे? 250 रुपये. तर या ठिकाणी जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल आणि विमेन असाल आणि अग्निवीर भरती थ्रू जायचं असेल तर एक चांगला जो क्रायटेरिया आहे तुमच्यासाठी इथे देण्यात आलेला आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? जी बॉईज साठी होती तीच विमेन साठी आहे. म्हणजे किती आहे? 1 एप्रिल 2026. तर 1 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही हा जो आहे फॉर्म भरू शकता. आणि त्यांचाही पेपर म्हणजे बॉईजचा पेपर ज्या दिवशी त्या दिवशी गर्ल्सचा पेपर होणार आहे. म्हणजेच 1 ते 15 जून 2026 रोजीपर्यंत हा फेज 1 ची परीक्षा जी आहे ती घेतल्या जाणार आहे. त्याच्यानंतर मग फिजिकल टेस्ट होणार आहे. पण फेज 1 ची जी आहे ते 1 ते 15 जून 2026 पर्यंत जे आहे ते कंडक्ट केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष असू द्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, याचा फायदा जो आहे तो घेता येईल. आणि तुम्हाला जर याची खरेखुरच तयारी करायची असेल की नेमका पेपर कसं होणार आहे, नेमकं फिजिकल कसं होणार आहे, त्याची तयारी करायची असेल तर स्पेक्ट्रम अकॅडमी मित्रांनो तुमच्यासाठी ही तयारी जी आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुमच्याकडून तयारी करून घेते. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्या व्यतिरिक्त युपीएससी, एमपीएससी, बँक, एसएससी, आरआरबी याची तयारी करत असाल तर वेल अँड गुड आहे. पण तुम्हाला फक्त अग्निवीर भरतीच द्यायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही एनडीए, अग्निवीर भरती, पॅरामिलिटरी फोर्सेस याचे सुद्धा क्लासेस जे आहेत ते अवेलेबल करून देतो. आणि आमच्या ज्या शाखा आहेत मित्रांनो या संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातले कुठलेही रहिवासी असाल, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन
फॉर्मही भरू शकता आणि अप्लायही करू शकता, जेणेकरून तुम्हाला हे क्लासेस जे आहे हे अगदी इझिली जे आहे ते ऍक्सेस होऊ शकतात. कारण की आमच्याकडे तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला मिळतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला मिळतात. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला क्लासेस करता येतात. सोबतच जे तज्ञ ऑलरेडी एखाद्या ठिकाणावर लागलेले आहेत त्यांच्यासोबत थेट संवाद जो आहे आम्ही तुमचा साधून देतो. सोबतच तुम्हाला नोट्स सुद्धा इथे दिल्या जातात. त्याच्यामुळे एक चांगली संधी आहे मित्रांनो. या संधीचं सोनं मात्र तुम्हाला करायचं आहे आणि सोनं करण्यासाठी तुम्हाला क्लासेसमध्ये काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे, जेणेकरून गायडन्स तुम्हाला मिळेल आणि तुमचा जो दिशा आहे ना ती योग्य दिशेने वाटचाल जी आहे ती होतच राहील. ठीक आहे. तर हे होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरलाच असेल. सोबतच तुमच्या मित्रांसाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो फायद्याचा ठरू शकतो. तुमचे कोणी गर्ल्स मैत्रिणी असतील, तुमच्या कोणी बॉईज मित्र असतील तर त्यांच्या सोबत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर कराच. सोबत तुमच्या काही प्रश्न असल्यास हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड जो आहे तो करत चला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.